नमस्कार मैत्रिणींना, मी आज करणार आहे बीट पराठा मुलांच्या डब्यासाठी। चला बघूया आता आपण बीट पराठा कसा करायचा, एकदम सोप्या पद्धतीचा, कमी वेळात। त्यासाठी एक बीट घेतलेला आहे, त्याची साल काढून घ्यायची, बारीक काप करायचे त्याचे आणि ते मिक्सरला प्युरी तयार करून घ्यायची त्याची। हे बघा मी काप करत आहे। अशा पद्धतीने त्याचे बारीक काप करून मिक्सरच्या भांड्यात घालायचे। 2 लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहे मी, कोथिंबीर घातली थोडीशी। हे बघा प्युरी तयार करून घेतलेली आहे। आता येथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं होतं आणि अर्धा वाटी ज्वारीचं पीठ घेतलं, जेणेकरून आपले पराठे मऊ येतील। आता हळद घालून घ्यायची, मी गरम मसाला घातलेला थोडासा, लाल तिखट घातले, मीठ घालायचं आहे चवीनुसार। आणि ह्या वाटी 1.5 वाटी पिठापासून आपण 5 ते 6 पराठे बनवू शकतो मुलांच्या डब्यासाठी। 2 मुलांचा डबा आरामशीर होऊ शकतो आपला। आता मिक्स करून घ्यायचं आणि आता जी प्युरी केलेली होती आपण बीटची ती त्यात घालून घ्यायची पिठात। घाईघाईत आपल्याला आज काय भाजी द्यायची, मग त्यासाठी आपण झटपट असा बीट पराठा बनवू शकतो आणि शिवाय पौष्टिक पण असतो तो मुलांना। ही मुले बीट खात नसतील तर त्यांना अशा पद्धतीने बीट खाऊ घाला। आता हे सगळं एकजीव करून घ्यायचं आणि त्याचा एक डो बनवायचा। हे बघा डो बनवून झालेला आहे। आता पराठा तयार करायला घेऊ। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करत राहा। पराठा घेतलेला आहे मी लाटायला। आता तव्याला तेल लावून घ्यायचं। बघा एक पराठा तयार झालेला आहे आपला। आता टाकलाय मी तव्यावरती, दुसरा पराठा घेतलाय। आता ही प्रोसेस व्यवस्थित बघा, लक्ष देऊन। पराठा हा कधीच कडक होणार नाही, मऊ लुसलुशीत असतो नेहमी। अशा पद्धतीने पराठा केला तर मुले अगदी आवडीने खातात डब्याला। अशाच प्रकारे मी सगळे पराठे करून घेतलेले आहे। हे पहा आपला पराठा झालेला आहे।